जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक देहाचे। ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, शेष वर्णिता झाली सीमा। वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक देहाचे। ऐसा नामाचा महिमा, शेष वर्णिता झाली सीमा। नाम तारक त्रिभुवनी, नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जनी। ऐसा नामाचा महिमा, शेष वर्णिता झाली सीमा। महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कर्पूर गौरं करुणावतारं, संसार सारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दं, भवं भवानी सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभं। ज्ञानेषु भगवान् विष्णु, निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्याष्टहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिवितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक देहाचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता घेतलेला अभंग हा भगवंताचे अत्यंत लाडके भक्त संत जनाबाई महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग आहे। या अभंगातून संत जनाबाई महाराज आपल्याला या नरदेहाचं महत्त्व सांगतात आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं महत्त्व सांगतात। या अभंगावर अल्पसं चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं ते गरजेचं आहे। नव्हे ते वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। आजची ही प्रवचन रूपी सेवा किम निमित्ताने आहे हे आपला सर्वांना ज्ञात आहे, पण तरीही ते वक्त्याने सांगावं। आजची ही प्रवचन रूपी सेवा श्री दोधा वामन आहिरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त, म्हणजे दोधा वामन आहिरे म्हणजे माझे मोठे मामा, या मोठ्या मामांच्या अण्णा मामांच्या वाढदिवसानिमित्त 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आजची ही प्रवचन रूपी सेवा आहे। इथं बसलेल्यांपैकी काहींना वाटत असेल की अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे नेमकं काय, तर अभिष्ट म्हणजे इच्छित किंवा आवडते, आणि चिंतन म्हणजे कामना करणे, आणि सोहळा म्हणजे उत्सव। आवाज घुमतो का इथं? येतो का?
मला वाटलं माझाच आवाज आहे. म्हणजे आपल्या आवडत्या एखाद्या व्यक्तीचं इच्छा करणं, त्याच्या दीर्घायुष्याची, त्याच्या उत्कर्षाची, त्याच्या यशाची कामना करणं, यालाच अभिष्ट चिंतन सोहळा असं म्हटलं जातं. आता मामांबद्दल बोलायचं झालं तर मामांबद्दल बापू मामांनी बरंच काही सांगितलं. मामांचा स्वभाव कसा होता, त्यांचं वागणं कसं होतं. बघा, असं असतं, ज्या इमारतीचा पाया भक्कम असेल त्या इमारतीचा कळस सुद्धा खूप शोभून दिसतो. इमारतीचा पाया जर भक्कम नसेल तर कळस सोन्याचा असला तरी त्याला महत्त्व नसतं. कारण आमच्या या वामनदादा परिवाराचा पाया म्हणजे मामा, आमचे मामा. या मामांनी सर्व परिवाराला खूप सांभाळलं. या मामांमुळे सर्व लहान भावंडांचा अतिशय छान प्रकारे सांभाळ झाला. मामांनी तसं सांगितलं देखील आपल्या भाषणात. म्हणून मामांनी त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या सुपुत्रांनी केला. त्यांच्या सुनांनी देखील त्यांना साथ दिली. आपल्या लहान भावंडांनी, आपल्या वहिनींनी, आपल्या बहिणींनी खूप साथ दिली या कार्यक्रमाला. बघा, हा असा सोहळा मामांच्या जीवनात अनेक सोहळे झाले, पण असा सोहळा अनुभवता येण्याजोगा सोहळा म्हणजे हा आजचा सोहळा मामांच्या जीवनातला. हा सोहळा अगदी अविस्मरणीय सोहळा राहील. मामांच्या जीवनात सोहळे झाले, जन्माचा सोहळा झाला, लग्नाचा सोहळा झाला, पण ते सोहळे मामा आजपर्यंत विसरले असतील, पण आजचा सोहळा हा अविस्मरणीय सोहळा राहील. बघा, अख्ख्या बागलाण तालुक्यात या माझ्या मामांसारखे मामा होणार नाहीत. माझ्या मावशांसारखे, माझ्या आईसारखे या भावंडांमधील प्रेम असं अख्ख्या बागलाण तालुक्यात सुद्धा पाहायला मिळणार नाही. बघा, त्यांची आई गेली, आमची सरुमाई गेली. 9 फेब्रुवारी 1992 सालात सरुमाई यांनी या मृत्यूलोकाचा निरोप घेतला. 34 वर्ष पूर्ण झाले या गोष्टीला होऊन. आणि वामनदादांनी 13 फेब्रुवारी 1998 साली या मृत्यूलोकाचा निरोप घेतला. दादांना जाऊन सुद्धा 28 वर्ष झाले. बघा, ज्या कुटुंबातून आई वडील निघून जातात ना, त्या कुटुंबात मुलींना येण्यासाठी काही कारण राहत नाही. मुली कधीही त्या कुटुंबाकडे मोठ्या इच्छेने, मोठ्या प्रेरणेने जात नाही. पण आज देखील एवढा 80 वय झालं मामांचं. माझ्या मावश्या, माझी आई ह्या सुद्धा म्हाताऱ्या झाल्या. एक काका मामा आणि एक दरेगावची मावशी सोडली तर बाकी सर्वजण उतार वयात आहेत. पण तरी देखील या भावंडांची आजही दिवाळी अगदी आनंदात साजरी होते. 4 भावंड, 6 बहिणी, त्यांचा पूर्ण परिवार या कुटुंबात एका घरी एकत्र येतात आणि त्यांची दिवाळी साजरी करतात. बघा, आई बाप गेल्यावर काही भाऊ आपल्या बहिणींना विसरतात, त्यांचा माहेरचा पाया मोडतो. पण आज देखील यांचा अनुकरण करण्याजोग आहे. त्यांची दिवाळी एकत्र साजरी होते. आणि मला तरी वाटतं की त्यांच्या मुलांनी देखील हेच अनुकरण केलं पाहिजे. अशीच माया दाखवली पाहिजे एकमेकांना. नाहीतर बघा, काही ठिकाणी क्षुल्लक कारणावरून भावाभावांमध्ये भांडणं होतात, मनमुटाव होतात. पण मला तरी वाटतं की माझ्या मामांमध्ये असे कधीच मनमुटाव झाले नाहीत, त्यांच्यामध्ये कधीच भांडणं झाले नाहीत. असेच त्यांच्या मुलांनी सुद्धा अनुकरण करावं. आणि बघा, मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की माझ्या मामांना दीर्घ आयुष्य द्यावं आणि त्यांच्या सुपुत्रांकडून अशीच सत्कर्माची कार्य करून घेऊ, ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या सेवेकडे वळते. संत जनाबाई महाराज या अभंगातून संत जनाबाई महाराज नरदेहाचं महत्त्व सांगतात. आता नरदेहाचं महत्त्व सांगत असताना बघा, कोणाला काही सांगायचं असेल तर तेवढा अधिकार सुद्धा लागतो. कोणाला सांगण्यासाठी अधिकार असला तरच कोणाला तर काही सांगता येतं. मग तुम्ही म्हणणार, जनाबाई महाराजांनी नरदेहाचं महत्त्व सांगितलं, मग जनाबाई महाराजांचा अधिकार काय होता? बघा, तुम्हाला थोडक्यात मी जनाबाई महाराजांचं जीवनचरित्र सांगते. जनाबाई महाराजांचा जन्म मराठवाड्यातील गंगाखेड या गावी जनाबाई महाराजांचा जन्म झाला. अगदी लहान होत्या जनाबाई महाराज. 5-6 वर्षाच्या जनाबाई महाराज होत्या तेव्हा त्यांचे वडील पंढरपूरच्या वारीसाठी निघाले. जनाबाईंनी आपल्या वडिलांकडे हट्ट धरला. त्यांनी वडिलांना सांगितले, बाबा, मीही तुमच्या बरोबर पंढरपूरला येईल.
बाबांनी सांगितलं, अगं जना, तू एवढी लहान आहे, मग कशी येशील वारीला? नाही बाबा, मी तुमच्या बरोबर वारीला येईन. बाबांनी बालहट्टापुढे हात टेकले आणि जनाबाईला ते वारीला घेऊन आले. ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन गात गात जनाबाई महाराज आपल्या वडिलांबरोबर पंढरपुरात पोचल्या. पंढरपुरात गेल्यावर त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आता विठ्ठलाचं रूप कसं होतं? योग्यांना, साधूंना, मुनींना, साधू संतांना वेड लावणारं ते विठ्ठलाचं रूप होतं. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जे भगवंताचं रूप पाहिलं तर जीवाला सुख होतं असं ज्ञानोबाराय म्हणतात. तुकोबाराय वर्णन करतात की त्या पांडुरंगाचं रूप कसं होतं? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती, काशे सोन चळा, पांगरे पाटोळा, घन नीळ सावळा बाईयांनो, असे हे पांडुरंगाचं रूप होतं. अनेक साधू संतांनी पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. जेव्हा हे रूप संत जनाबाईंनी पाहिलं तेव्हा जनाबाई मंत्रमुग्ध झाल्या. त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा, मी आता परत माघारी गावी येणार नाही, इथंच पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात राहील. तेव्हा जनाबाईंचे वडील म्हणाले, अगं जना, इथं पंढरपुरात कशी एकटी राहशील तू? तुझा सांभाळ कोण करेल? तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था कोण करेल? अगं, असला कसला हट्ट करतेस तू? नको असला हट्ट करू. पण जनाबाई म्हणाल्या, नाही बाबा, मी आता परत गावी येणार नाही, इथंच पंढरपूरला राहील. मग तिचे वडील, जनाबाईंचे वडील विचार करू लागले आणि विचार करत असतानाच त्यांना झोप लागली. झोपेत पांडुरंगाने दृष्टांत दिला. त्यांनी जनाबाईच्या वडिलांना सांगितलं, हे बघा, तुम्ही जनाबाईला दामाज शेट्टींच्या सुपूर्त करा आणि गावी परत जा. आता दामा शेट्टी म्हणजे नामदेवरायांचे वडील, संत नामदेवरायांचे वडील दामा शेट्टी. देवाने सांगितलं की तू जनाला दामा शेट्टींच्या सुपूर्त कर आणि मग तुम्ही गावाकडे जा. त्यांनी दामा शेट्टीच्या सुपूर्त केला आपल्या लेकीला आणि गावी परत गेले. आता बघा, दामा शेट्टींच्या सुपूर्त केले. मग तो नामदेवरायांचा परिवार होता. नामदेवरायांच्या परिवारात 14 माणसं होती. ते काय आजचे माणसं नव्हते, पूर्वीचे माणसं. त्या सर्वांचं काम जनाबाई करत होत्या. जनाबाई नामदेवरायांच्या घरी दासी काम करत होते. प्रत्येक काम भगवंत जनाबाईला करू लागायचे. जर जनाबाईने घर झालं तर भगवंत पांडुरंग परमात्मा केर भरत असे. जर जनाबाईंनी भांडी घासली तर भगवान पांडुरंग परमात्मा भांडी धुवायचं काम करायचं. एवढी जनाबाईंची भक्ती होती. जर जनाबाई महाराज रानात गेल्या तर भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा रानात जायचे. जेनी जाय राना, जेनी जाय राना, जेनी जाय राना, जेनी जाय राना, पाठीमागे उभा काना, पाठीमागे उभा काना, जेनी जाय राना, जेनी जाय राना. फक्त काय पाठीमागे उभा राहायचे का ते? तर नाही. जनाबाई रानात गोवऱ्या वेचायला जायचे. भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा जनाबाईला गोवऱ्या वेचण्यात मदत करायचे. नाम याची जनी सभे वेची शेनी. पांडुरंग परमात्मा जनाबाईला सुद्धा गौऱ्या वेचण्यात मदत करायचे. एवढा अधिकार जनाबाईंचा होता. जनाबाई महाराज या स्त्री संत होत्या. जनाबाईंची आंघोळ पांडुरंग परमात्मा घालायचे. जनाबाई काम करून रात्री थकल्या की जनाबाई विश्रांतीसाठी आपल्या झोपडीत आले की भगवान पांडुरंग परमात्मा त्यांचा केसांचा बुचडा सोडायचे आणि त्यांचे केसांना तेल लावायचे. त्यांच्या केसांमध्ये उवा असायच्या. आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही तुमचं सांगता का? तर नाही. हाती बुचडा सोडी, हाती बुचडा सोडी, उवा मारी जडकरी, हे प्रमाण आहे. त्या हाताने बघा, आता मग तुम्हाला काय माहित नाही उवा मारण्याची टेक्निक कशी असते. माता मावल्यांना चांगली माहिती आहे उवा कशा मारायच्या. दोघे हातांनी केस चाळायचे आणि बघा, ती ऊ जर दिसली डोक्यात तर तिला काही विचारायचं नसतं की तुझी शेवटची इच्छा काय आहे म्हणून. विचारतात का? कधी विचारली का कोणी? तर नाही.
तिला झडकरी मारावं लागायचं. पांडुरंग परमात्माने जनाबाईसाठी हे सुद्धा काम केलं. आणि एवढंच नाही, अशी जनाबाईंची कीर्ती काशीमध्ये असलेल्या कबीरदास महाराजांच्या कानावर पोचली आणि कबीरदास महाराज जनाबाई महाराजांच्या भेटीसाठी निघाले. दर कोस दर मुक्काम करत करत काशीहून कबीरदास महाराज पंढरपुरात आले. पंढरपुरात आल्यावर तिथं त्यांनी विचारलं एका माणसाला, का हो संत जनाबाई कुठं राहतात? तेव्हा त्या माणसानं सांगितलं, इथं कोणी संत जनाबाई राहत नाही. तेव्हा कबीरदास महाराज म्हणाले, अहो ते नामदेवरायांच्या घरी दासी काम करतात. मग असं म्हणा ना तुम्ही, ती कसली संत जनाबाई? जनी म्हणा की मग गेली असेल आता दुपारी गोवरे घ्यायला रानात. मग कबीरदास महाराज गोवऱ्या वेचायला जनाबाई रानात गेल्या होत्या. तिथं कबीरदास महाराज गेले. बघा त्या दिवशी असा प्रसंग घडला की जनाबाई महाराज गौऱ्या वेचत होत्या. आता गौऱ्या वेचण्यासाठी इतरही बाया होत्या, पण गौऱ्या वेचत असताना त्या बायांचे 2 हात होते आणि जनाबाई महाराजांचे मात्र 6 हात होते. आता तुम्ही म्हणणार जनाबाई महाराजांचे 6 हात आले कुठून? 2चे 6 कसे झाले? तर बघा, जनाबाई महाराजांचे 2 हात आणि पांडुरंग परमात्म्याचे 4 हात. कारण पांडुरंग परमात्मा जनाबाईंना गौऱ्या वेचनात मदत करायचे, म्हणून जनाबाईचे 6 हात, त्यांचे 2 हात आणि पांडुरंग परमात्म्याचे 6 हात. म्हणून इतर बायांच्या मानाने त्यांच्या गौऱ्या जास्त गोळा व्हायच्या. तेव्हा त्या बाकीच्या बायांनी जनाबाईंवर आरोप केला की तू आमच्या गौऱ्या चोरतेस आणि आमच्या गौऱ्या कमी आणि तुझ्या गौऱ्या जास्त कशा काय? तेव्हा जनाबाई म्हणाली, नाही नाही, मी तुमच्या गौऱ्या चोरल्या नाही. बाया बायांमध्ये भांडण सुरू झालं. आता बाया बायांचं भांडण तुम्हाला सांगायची गरज नाही. बायांचं भांडण कसं असतं? डोक्यावरचा पदर कमरेला खोसतात. डोईचा पदर आला खांद्यावरी, खांद्यावर येतो का तो? तर नाही, तो पदर कमरेला खोसला जातो. आता त्या बायांना विष्णू सहस्रनाम कुठून पाठ असतं? एकदाच दिलेली शिवी परत देत नाही. आता मग ते बाया बायांचं भांडण सुरू होतं. तितक्यात कबीरदास महाराज तिथं आले. तिथं उभे असलेल्या एका बाईला त्यांनी विचारलं, का हो संत जनाबाई कुठं आहेत? तेव्हा त्या बाईनं विचारलं, इथं जनाबाई विनाबाई कोण नाही, ती जनी बघा तिकडं गौऱ्यांवरून भांडण करून राहिली. आता कबीरदास महाराजांना वाटलं की मला कोणीतरी माहिती चुकीची दिली आणि कबीरदास महाराजांनी लांबूनच जनाबाईंना पाहिलं आणि परत तुमच्या दर्शनासाठी आलं. अहो इतक्या लांबून आलाच आहात तर मग आमची भांडण मिटून जा. कबीरदास महाराज म्हणाले, अहो तुमच्या बाया बायांचं भांडण मला कसं मोडता येईल ते भांडण? तेव्हा जनाबाई महाराज म्हणाल्या, आमचं भांडण मोडणं अगदी सोपं आहे. किती सोपं? कबीरदास महाराज म्हणाले, मला तुमचं भांडण मोडता येणार नाही, चालू द्या तुमचं भांडण. जनाबाई महाराज बघा आमचं भांडण इतकं सोपं आहे, तुम्ही फक्त माझ्या गौऱ्या वेगळ्या करा आणि या बायांच्या गौऱ्या वेगळ्या करा. तेव्हा कबीरदास महाराज म्हणाले, हे कसं शक्य आहे? तेव्हा जनाबाई म्हणाल्या, हे अगदी सोपं आहे. बघा तुम्ही गौरी हातात उचलायची, कानाला लावायची. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू येईल ती गौरी या जनीची, आणि ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू येणार नाही ती गौरी या बायांची. कबीरदास महाराज त्या गौरींच्या ढिगाऱ्याजवळ बसले. त्यांनी एक गौरी उचलली, आपल्या कानाला लावली. त्या गौरीतून ध्वनी आला नाही, त्यांनी ती गौरी बाजूला ठेवली. दुसरी गौरी उचलली, तिच्यातूनही ध्वनी ऐकू आला नाही, तीही गौरी बाजूला ठेवली. मग जेव्हा त्यांनी तिसरी गौरी उचलली, त्या गौरीतून विठ्ठल 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 असा आवाज येत होता. बघा ज्या जड वस्तूला जनाबाईंच्या हाताचा स्पर्श झाला ती जड वस्तू सुद्धा विठ्ठल 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 म्हणत होती. एवढा अधिकार त्या जनाबाईंचा होता. आणि आपल्यासारखे चेतन माणसं सुद्धा कार्यक्रमात, कुठं भजनात, कुठं कीर्तनात गेले तर त्यांना हरिनाम घ्यायला लाज वाटते, पण जनाबाईच्या हाताचा स्पर्श झालेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. एवढा अधिकार त्या जनाबाईंचा होता. एवढंच नाही तर जनाबाई महाराज जर दळण दळायला बसल्या तर पांडुरंग परमात्मा त्यांना दळण दळण्यासाठी मदत करायचे. जनाबाई जेव्हा जात्यावर दळण दळायच्या, त्या एका
एका सुपात धान्य घ्यायच्या आणि त्या पहाटेची वेळे ते दळण दळायच्या. दळण दळण्याची वेळ ही पहाटेची होती. तेव्हा काय असं घरोघरी गिरण्या नव्हत्या किंवा घरोघरी सोयी नव्हत्या, त्यामुळे जात्यावर पीठ करावं लागायचं. आजकाल घरोघरी पिठाच्या गिरण्या आहेत, तरी 15 दिवसाचं 1 महिन्याचं दळण बरोबर दळून घेतलं जातं. पण त्यावेळी तसं नव्हतं. त्यावेळी दररोजचं पीठ दररोज तयार करावं लागायचं. म्हणून दळण दळण्यासाठी पांडुरंग परमात्मा जनाबाईला मदत करायचे. जनाबाई दळण दळायला बसल्या की ओव्या गायच्या. सुंदर माझे जाते ग फिरे बहुतेके, ओव्या गाऊ कवतुके तुये रे बा विठ्ठला. असं जनाबाईंनी ओवी गायली की पांडुरंग परमात्मा आपल्या विटेवरून खाली उतरायचे आणि जनाबाई महाराजांना दळण दळण्यास मदत करायचे. आता जनाबाई महाराज सकाळी पहाटे दळण दळायच्या आणि त्याच वेळी पंढरपुरात वारकरी सुद्धा आपला काकडा करायचे. काकडा हा पहाटे केला जातो आणि सकाळी जनाबाई सुद्धा पहाटेच दळण दळायच्या. जनाबाईंचं इकडे दळण सुरू व्हायचं, जात्यावरच्या ओव्या सुरू व्हायच्या आणि तिकडे त्या वारकऱ्यांचा काकडा सुरू व्हायचा. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. तिकडे वारकऱ्यांचा काकडा व्हायचा आणि इकडे जनाबाईंचं जातं फिरायचं. आता पांडुरंगाला प्रश्न पडायचा की जनाबाईकडे जावं की वारकऱ्यांकडे जावं. पण जनाबाईंची भक्ती एवढी थोर होती की पांडुरंग परमात्मा जनाबाईंकडे जायचे. एके दिवशी वारकऱ्यांनी सांगितलं, अहो ज्याच्यासाठी आपण काकडा करतो तो पांडुरंग परमात्मा जागा झाला की नाही बघा बरं. तेव्हा वारकरी हे अंगणात काकडा करायचे आणि देव हा पांडुरंग परमात्मा मंदिराच्या गाभाऱ्यात असायच्या. तेव्हा ते कसे बघायचे? कवाडा डोनी पाहता ती जगजेटी. कवाडातून ढुंकून त्यांनी पांडुरंग परमात्म्याला पाहिले. पण ज्या पांडुरंग परमात्मा करता ते काकडा करत होते, तो पांडुरंग परमात्मा मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हता, गायब होता. तेव्हा काकडा करणारे वारकरी म्हणाले, अहो ज्याच्यासाठी आपण एवढ्या कष्टाने काकडा करून राहिलो तो पांडुरंग परमात्मा गायब आहे. तेव्हा वारकऱ्यांनी पांडुरंग परमात्म्याचा शोध घेतला. अख्खं पंढरपूर त्यांनी पायाखाली पालथं घातलं, पण पांडुरंग परमात्मा त्यांना सापडले नाही. मग ते गोपाळपुराला गेले. गोपाळपूर पंढरपूर पासून अगदी जवळ होतं. गोपाळपुरात गेल्यावर तिथं जनाबाईंच्या झोपडीत त्यांना पांडुरंग परमात्मा दळण दळत असताना दिसले. तेव्हा वारकऱ्यांनी देवाला सांगितलं, अरे देवा, तुझ्यासाठी आम्ही एवढं कष्टाने काकडा करतो आणि तू जनाबाईच्या दळण दळण्यासाठी इथं येतो, तुला काही वाटतं का? अरे तुला काही वाटू दे. बघा वारकऱ्यांना तो अधिकार आहे. पांडुरंग परमात्म्यावरती अधिकार गाजवू शकतात. पण कोणते वारकरी? जे वारकरी निष्ठेने वारी करतात ते वारकरी. त्या वारकऱ्यांना तसा अधिकार आहे. देव म्हणाला, नाही वारकऱ्यांना, चुकलं माझं, परत अशी चुकी मी करणार नाही. पांडुरंग परमात्म्याला घेऊन वारकरी परत गेले. दुसऱ्या दिवशी येणार नाही असं पांडुरंग परमात्म्याने सांगितलं होतं. पण जेव्हा जनाबाईंनी जातं सुरू केलं आणि जनाबाईंनी ओव्या गायल्या की सुंदर माझे जाते ग फिरे बहुतेके, ओव्या गाऊ कवतुके ये रे बा विठ्ठला. विठ्ठलाने लगेच आपली वीट सोडली, परत जनाबाईंच्या मदतीसाठी आला. वारकरी मात्र आज अगदी डोळ्यात तेल घालून देवाकडे बघत होते. देव मंदिरातून सांगितलं, काय देवा, कालच आपलं ठरलं होतं ना परत येणार नाही म्हणून. देव सांगतो, नाही वारकऱ्यांनो, मला माफ करा, पण मी काय करू? पडिले वळण इंद्रियासी, माझ्या प्रत्येक इंद्रियाला वळण लागलेलं आहे, म्हणून मला जनाबाईंची मदत करण्याशिवाय होत नाही. पण आता मी शेवटची माफी मागतो. आता परत मी येणार नाही, मी माझी वीट सोडणार नाही. पण बघा, देवानं असंच वारकऱ्यांसमोर कबूल केलं, पण देवाला राहवलं नाही. परत देव जनाबाईंच्या मदतीसाठी असेच 8-15 दिवस निघून गेले.
वारकऱ्यांना वाटलं आता देवाला सांगून फायदा नाही, आता जनाबाईला सांगायला पाहिजे. म्हणून त्यांनी जनाबाईला सांगितले, अगं जना, तू एखाद्या दिवशी मौन व्रत धारण करायला लावलं तर त्याच्या किती जीवावर येतं. मग पांडुरंग परमात्म्याचा सहवास तिला लाभला नाही, तिच्या किती जीवावर आलं असेल. मग दुपारची वेळ झाली तरी पांडुरंग परमात्म्याला जनाबाईंनी बोलवलं नाही. मात्र जनाबाई जेवढ्या कासावीस होत होत्या तेवढाच कासावीस पांडुरंग परमात्मा होत होता. कारण दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती. दुपारची वेळ ही पांडुरंग परमात्म्याच्या विश्रांती घेण्याची वेळ होती. पुजाऱ्यांनी मंदिराचा गाभारा बंद केला आणि देव लगेच मंदिरातून निघाले. दुपारची वेळ होती जनाबाईंची गौऱ्या वेचण्याची. देवाला जनाबाईंचा गौऱ्या वेचण्याचा ठेपा माहिती होता. देव लगेच रानात गेले आणि देवाने जनाबाईंना सांगितलं, अगं जना, तू का बोलवलं नाहीस मला. नाही देवा, माझ्या बोलवण्याने जर तुम्हाला कोणी दोष देईल, तुम्हाला कोणी रागवेल तर हे मला आवडणार नाही. आजपासून मी तुम्हाला कधीच बोलवणार नाही. तेव्हा देव म्हणाले, अगं जना, असं करू नकोस, मला बोल लावू दे, पण मी तुझं काम करतो तर मला आनंद वाटतो. अगर तू मला तुझी माय म्हणतेस ना, तुझा बाप म्हणतेस ना, मग लेकराचं काम वाटून घेण्यात कोणतं दुःख, कोणतं आहे. बोल लावू दे, पण मला बोलवत जा. पण जनाबाई महाराज म्हणाले, नाही देवा, मी आता तुम्ही किती जरी सांगितलं तरी तुम्हाला बोलवणार नाही. तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणाल, अगं त्या रूपात नको बोलू, मला दुसऱ्या एखाद्या रूपात बोलव, मी येईल तुझ्या मदतीला. तेव्हा जनाबाई महाराज म्हणाला, हो देवा, ज्ञानोबारायांचं मी ऐकलेलं आहे, तुमचे अनेक रूप आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासे, बाप रकुमा देवीवर खून बाणली कैसी. जनाबाई महाराज म्हणाल्या, हो देवा, तुमची अनंत रूपे आहेत, मी तुम्हाला उद्या कोणत्या तरी वेगळ्या रूपात बोलवेल. आता देवाला कोणत्या रूपात बोलवावे असा जनाबाई महाराज विचार करू लागल्या. विचार करण्यात त्यांची रात्र संपली आणि पहाट झाली. पहाटे उठल्यावर जनाबाईंनी आपलं जातं स्वच्छ केलं, एका सुपात धान्य घेतलं आणि त्या जात्याजवळ दळण्यासाठी बसल्या. एका हातात जात्याचा खुंटा पकडला आणि एका हातात धान्याची मूठ भरली. आता देवाला कोणत्या नावाने आवाज द्यायचा, कोणत्या नावाने बोलवायचं पांडुरंगाला, असा विचार जनाबाई करत होत्या. आणि तिकडे मंदिरात भगवंत पांडुरंग परमात्म्याचे कान आतुर झाले होते की आता मला जना कोणत्या आवाजात बोलवेल, कोणत्या रूपात बोलवेल. तिकडे भगवंताचे कान आतुर झाले होते आणि इकडे जनाबाईंचं जातं फिरू लागलं. जातं फिरता फिरता जनाबाईंच्या मुखातून शब्द निघाले, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. जनाबाईंनी यग विठाबाई म्हटलं. आता पांडुरंगाला जसंच्या तसं विटेवरून येता येईल का, तर नाही, ते विठ्ठलाचं रूप होतं आणि आता बोलवलं त्या आईच्या रूपात बोलवलं. आता पांडुरंग परमात्मा विटेवरून उतरले, पण जसेच्या तसे जनाईच्या मदतीसाठी गेले नाही, तर ते आधी रुक्मिणी मातेच्या शृंगारगृहात गेले. शृंगारगृह मेकअप रूम मध्ये गेले ते. आता पांडुरंग परमात्म्याने मेकअप केला, नऊवार साडी नेसली, अंगात कांचोळी घातली, पायात पैंजण घातले, हातात बांगड्या घातल्या, कपाळाला कुंकू लावला आणि नाकात नथनी घातली. असा शृंगार पांडुरंग परमात्म्याने केला आणि पांडुरंग परमात्मा जनाबाईंच्या मदतीसाठी गेला. बघा, भक्ती कशी करावी हे जनाबाईंकडून शिकावं. ज्या भक्तीमुळे देवाला हे आपलं रूप बदलता यावं अशी भक्ती करावी. आता जनाबाईंचा जन्म झाला होता एका क्षुद्र परिवारात. बघा, जन्म घेणं आपल्या हातात नसतं, पण जिथं आपण जन्माला आलो तिथून आपल्या स्वतःला सिद्ध करणं हे आपल्या हातात असतं. हे जनाबाईंच्या जीवनचरित्रातून आपल्याला पाहता येतं. असं हे जनाबाईंचं जीवनचरित्र होतं. जनाबाईंचा अधिकार इतका मोठा होता की वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं आणि त्या नामदेवरायांच्या कीर्तनात जनाबाईंनी
माऊली ज्ञानोबारायांना सांगावं की ज्ञानोबाराय तुम्ही पहिली चाल म्हणा. नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबारायांनी पहिली चाल म्हटली. एवढा अधिकार त्या जनाबाईंचा होता. आणि त्या जनाबाई महाराज तुम्हा आपल्याला या नरदेहाचं महत्व काय हे सांगतात. जनाबाई महाराज सांगतात की या नरदेहाचं महत्व काय आहे. बघा, माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही, माणूस कसा जगला याला महत्व आहे. माऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि आपण आजकालच्या समाजातील माणसं म्हणतात की 16वं वरीस धोक्याचं. हे 16वं वरीस धोक्याचं नाही, 16वं वरीस हे मोक्याचं असतं. जर 16व्या वर्षी आपण मोका सांभाळला तर आपली प्रगती करायची की आपले हानी करायची हे आपल्या हातात असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणागड जिंकला आणि आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणून माणसाने कसं जगायचं, कसं राहायचं हे साधू संतांच्या जीवनचरित्रातून पाहायला मिळतं. जनाबाई महाराज सांगतात की हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे, याचं तुम्ही सार्थक करा. याचं सार्थक केलं तरच तुमचं कल्याण होईल. बघा, हा मनुष्य देह खूप दुर्लभ आहे. या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक मनुष्यत्वम, दुसरं मुमुक्षुत्वम आणि तिसरं आहे महापुरुष संश्रह. पहिली गोष्ट आहे मनुष्य जन्म मिळणं खूप दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट मुमुक्षुता दुर्लभ आहे आणि तिसरी गोष्ट संतांची भेट होणे दुर्लभ आहे. आता नाथ महाराज भागवतात सांगतात की दुर्लभो ही मनुष्य देहो देहिना क्षणभंगुरः. आपला हा देह दुर्लभच नाही तर क्षणभंगुर सुद्धा आहे. किती क्षणभंगुर आहे. एक जण जेवायला बसला, एक घास पोटात, दुसरा घास हातात, तिसरा घास तोंडात, वनी गुचकी गया पुचकी. इतका क्षणभंगुर हा मनुष्य देह आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा. पुढे हुशार हाय थोर ओळसागा, राम राम स्मरा आदी. एवढा हा नरदेह क्षणभंगुर आहे. हा मनुष्य देह, सर्व काही देह मिळतील पण हा मनुष्य देह मिळणार नाही. सकळ देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो. त्याची या प्राप्तीचा संभाहो, तो अभिप्राय महादुर्लभ. हा मनुष्य देह मिळणं खूप दुर्लभ आहे. इतर सर्व देह मिळतील, इतर सर्व गोष्टी मिळतील पण हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा मिळत नाही. एक सुभाषितकार वर्णन करतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. एकदा गेलेलं धन पुन्हा कमवता येईल, एकदा गेलेलं मित्र पुन्हा कमवता येईल. एखाद्याची पत्नी मेली किंवा एखाद्याची सोडून गेली, आता बहुतेक सोडून जातात, मरत नाही. जर एखाद्याची सोडून गेली तर दुसरी पत्नी करता येते. आणि एखाद्याची जमीन गेली तर परत जमीन मिळवता येते. पण एकदा गेलेला हा मनुष्य जन्म पुन्हा मिळवता येत नाही. आपल्याला हा मनुष्य देह कसा मिळालेला आहे. पावला हा देह कागटाळी न्याय, न घडो आले उपाय घडो आले. आपल्याला हा मनुष्य देह एका कावळा टाळी वाजून कावळा सापडावा त्याप्रमाणे आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. म्हणून या नरदेहाची किंमत जाणा. बघा, आता नरदेहाबद्दल सांगायचं झालं तर याच्यात 3 वर्ग पडतात. काहींना हा नरदेह मिळाला पण कळाला नाही, काहींना हा नरदेह कळाला पण मिळाला नाही, आणि काहींना हा नरदेह मिळालाही नाही आणि कळाला देखील नाही. आता काहींना हा नरदेह कळाला नाही आणि मिळाला नाही. याच्यात येतात पशुपक्षी. पशुपक्ष्यांना हा नरदेह मिळाला नाही आणि पशुपक्ष्यांना हा नरदेह कळाला सुद्धा नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुपक्ष्यांना पाप पुण्य समजत नाही. पुण्य कशात आहे आणि पाप कशात आहे हे पशुपक्ष्यांना कळत नाही. जर पशुपक्ष्यांना कळलं असतं की कीर्तन भजन प्रवचन ऐकल्याने पुण्य मिळत आहे असं जर पशुपक्ष्यांना माहिती असतं तर आज मला तरी वाटतं
इथलं किकवारी गावातल्या बऱ्याचशा म्हशी, बऱ्याचशा बकऱ्या, बरेचसे बैल प्रवचनासाठी आले असते. त्यांनी म्हटलं असतं चला आज अण्णा मामांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि वैतरणाताईंचं प्रवचन आहे, आपण जाऊ थोडंफार पुण्याची प्राप्ती करून घेऊ. पण नाही, म्हशींना पुण्य कशात आहे हे कळत नाही, बैलांना पुण्य कशात आहे हे कळत नाही. म्हणून आपला आपण विचार करा की आपलं कशात हित आहे. आता दुसरा वर्ग आहे की ज्यांना हा नरदेह मिळाला नाही पण कळाला आहे. याच्यात आहे स्वर्गातले लोक. स्वर्गातल्या देवांना या नरदेहाची किंमत कळते, पण स्वर्गातल्या देवांना हा नरदेह मिळालेला नाही. ते देवाला सांगतात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी भावा जन्मामा. आता स्वर्गात काय कमी असतं का? भगवंत गीतेच्या 9व्या अध्यायात सांगतात त्रैविद्या माम सोम पापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिवी देव भोगाल. अव या मृत्यूलोकात भोग नाहीत, इतके भोग त्या स्वर्गात आहेत. या श्लोकावर माऊली ज्ञानोबारायांनी खूप मोठं व्याख्यान केलेलं आहे. माऊली ज्ञानोबारायांनी या श्लोकावर व्याख्यान करीत असताना अख्खा स्वर्ग लोक इथं उभा केलेला आहे. या व्याख्यानात माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की जेत अमरत्व हे सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. जिथं ऐरावतासारखं वाहन आहे, अमर पद मिळतं असा हा स्वर्गलोक आहे. आणि जेथ ओळगे देवपायिका, सैंग चिंतामणीचे भूमिका. व भूक लागली असा पूर्ण स्वर्गलोक माऊली ज्ञानोबारायांनी वर्णन केला. तरी स्वर्गीचे देव म्हणतात की आम्हाला मृत्यूलोकात जन्म द्या. का म्हणतात? देव सांगतात, भगवान पांडुरंग परमात्मा सांगतो की बघा तुम्ही मृत्यूलोकात जाऊन करणार तरी काय. तेव्हा स्वर्गातले देव सांगतात की नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती. बघा स्वर्गलोकात फक्त भोग उपभोगायला मिळतात, पण मात्र भगवंताची भक्ती स्वर्गलोकात करता येत नाही. भगवंताच्या भक्तीसाठी मृत्यूलोकात जन्म करावा लागतो. पण बघा आता तिसरा वर्ग, शेवटचा वर्ग आहे ज्यांना हा नरदेह मिळाला पण कळाला नाही. कारण या ज्यांना मिळाला आणि कळाला नाही याच्यात तुम्ही आपण येतो. आता तुम्ही म्हणणार की तुम्ही आपण कसं काय? बघा जर आपल्याला या नरदेहाचं महत्व कळलं असतं तर कोणीही मांसाहार केला नसता, कोणीही दारू प्याले नसते. पण काय करणार, नरदेहाचं महत्व कोणाला कळत नाही. भगवंताने असा अमोल हा नरदेह दिलेला आहे. बघा आता काही 15 दिवसांपूर्वीच मी नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये होते. माझ्या पुतणीला तिथं ॲडमिट केलेलं होतं. जिथं आमचा कॉट होता तिथं शेजारी एका पेशंटला ॲडमिट केलं होतं. त्या पेशंटचं पोट पूर्ण फुगलेलं होतं आणि मग डॉक्टरांनी त्याला चेकिंग केलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की याच्या लिव्हरमध्ये पाणी झालेलं आहे, म्हणून याचं पोट पूर्ण फुगलेलं आहे. मग डॉक्टरांनी त्याला एक ड्रेन टाकली आणि त्याच्या शरीरातलं पाणी काढण्यात आलं. पाणी काढलं, किती पाणी निघालं असेल त्याच्या शरीरातनं? पूर्ण 5 लिटरची फुल डबकी पाणी त्याच्या शरीरातून काढलं. कशामुळे झालं हे? दारू पिण्याने. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं व्यसन करतो का? तो म्हणाला नाही, आधी दारू घ्यायचो थोडीफार, आता नाही. म्हणजे आधी घेतलेली दारू, म्हणजे दारू पिण्यासाठी सुद्धा पैसे खर्च केले आणि त्या दारूमुळे शरीरात पाणी झालं, म्हणून ते पाणी काढण्यास सुद्धा पैसे खर्च करायला एका रात्रीत 65,000 रुपये बिल झालं. आता मला सांगा, कोणीतरी वर्णन केलेलं आहे, दारू गांजा मत पिओ यार अक्कल गुम हो जाती है, अपने पल का दाम खर्च कर मुंह में मक्खियां पडती है. आपल्याच पैसे खर्च करायचे, दारू प्यायचे, परत डॉक्टरांना पैसे देऊन पोटातलं पाणी बाहेर काढायचं. जर हा नरदेहाचं महत्व कळलं असतं तर कोणी दारू प्याले नसते. तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगते. बघा एका राज्याचे राजे त्यांच्या प्रधानासमवेत नदीकाठावर फिरायला निघाले. सायंकाळची वेळ होती.
खूप थंडीचे दिवस होते. ते नदी काठावर एक कोळी राजाला दिसला. राजाने त्या कोळ्याकडे पाहिलं. राजाला त्याची दया आली. राजाने पाहिलं की हा कोळी उघडाच आहे. राजाने आपल्या प्रधानजींना सांगितलं की जा ही शाल त्यांना देऊन ये. राजाने प्रधानजींना सांगितलं आणि प्रधानजी म्हणाले, अहो राजे साहेब, याला या शालीची किंमत कळणार नाही, नका देऊ. तेव्हा राजे म्हणाले, नाही नाही, जाऊ द्या, ही शाल त्याला द्या. सेवके सांगितलेले काम करावे. मग सेवकांनी ती शाल घेतली आणि त्या कोळ्याला जाऊन दिली. कोळ्याला ती शाल दिली. मग राजे त्यांच्या रस्त्याला निघून गेले. कोळ्याने ती शाल घेतली आणि बाजूला ठेवले. कोळ्याने नदीमध्ये जाळं टाकलेलं होतं मासे पकडण्यासाठी जाळं टाकलं होतं. पण त्या दिवशी मात्र कोळ्याला विसर पडला. मासे टाकण्यासाठी टोपली आणायची तो घरीच विसरला होता. त्या कोळ्याने माशांचं जाळं वरती काढलं. आता मासे टाकायचे कशात, म्हणून कोळ्याने ती शाल अंथरली जमिनीवर आणि त्या शालीत ते मासे ओतले. बघा, कोळ्याला ती शाल मिळाली का कळाली? तर त्याला ती शाल मिळाली पण कळाली नाही. तसंच तुमचं आमचं आहे. आपल्याला ही भगवान पांडुरंग परमात्म्याने भरजरी अशी शाल दिली पण ती आपल्याला कळाली नाही. म्हणून जनाबाई महाराज प्रथम चरणात सांगतात की जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक. तुम्ही जन्माला आले ना, मग या देहाचं सार्थक करा. मग साधक जनाबाईंना विचारतात की का हो जनाबाई महाराज, या देहाचं सार्थक कशाने करायचं? तेव्हा जनाबाई महाराज दुसऱ्या चरणात सांगतात की वाचे नाम विठ्ठलाचे, त्याने सार्थक देहाचे. या पांडुरंग परमात्म्याचं नाव तुम्ही घ्या, तुमच्या देहाचं सार्थक होईल. आणि तिसऱ्या चरणात साधक विचारतात की एवढा या नामाचा महिमा आहे का? एवढा या नामाचा महिमा आहे का? तर बघा, तेव्हा जनाबाई महाराज सांगतात की या नामाचा महिमा खूप मोठा आहे, जो शेषालाही वर्णन करता येत नाही. ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा. आणि या नामाच्या महिमेने अनेक जण तारले, अनेक जणांचा उद्धार झाला. नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जनी. आता सर्वांना भुका लागलेल्या आहेत, मुलांना सुद्धा पहाटे शाळेत जावं लागतं. म्हणून मी प्रवचन रूपी सेवा माझी इथंच थांबवते. यथामती यथा अवकाश झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, कपालेश्वर भगवंताच्या चरणी, श्री गुरु नानांच्या चरणी समर्पित करते. तुम्हा सकळ श्रोतांच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिक वर